तर मायणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयातील कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा आरोप हा आमदार जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलाय। या प्रकरणी सुनावणी ही 5 जुलैला उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। दीपक अप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून देशमुख यांनी केली आहे। दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे। ज्या हॉस्पिटलने लोकांची सेवा केली, शेकडो लोकांचे जीव वाचवले, अशा हॉस्पिटल अशा कामासंदर्भात अशा पद्धतीचे आरोप करणं आणि अशा पद्धतीने 4 वर्षानंतर आता यांना दृष्टांत झालेला आहे, याच्यावर चर्चा होणं हे मला वाटतं तितकंसं संयुक्तिक नाही। तरी सुद्धा माझीच मागणी आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मागणी करेन, मुख्यमंत्री महोदयांना मागणी करेन आणि पोलीस खात्याला मागणी करेन की आपण या संदर्भात इत्थंभूत चौकशी करावी। चौकशीमध्ये एकही मृत रुग्ण जिवंत दाखवून जर कुणी कोविड महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली पाहिजे, कठोर कारवाई केली पाहिजे। पण हे करत असताना जर कुणी खोटे आरोप केले असतील, जर कुणी चुकीच्या पद्धतीने कुणाला बदनाम करायचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही तेवढीच कठोर कारवाई केली पाहिजे।